झी 24 तास एक पाऊल पुढे। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी पक्षाच्या कार्यकारिणीतून संजय जोशींना राजीनामा द्यायला लावणं ही चूक होती, अशा शब्दात संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी भाजप आणि मोदींवरती शरसंधान केलेलं आहे। कोणताही नेता हा पक्षापेक्षा मोठा नसल्याचं सांगतानाच अडवाणींनी ब्लॉगमधून व्यक्त केलेल्या नाराजीवरही त्यांनी मतप्रदर्शन केलंय। मुंबईत पार पडलेली भाजपाची कार्यकारिणी गाजली ती अंतर्गत मतभेदांनी। संजय जोशी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीचा राजीनामा दिल्यानंतरच नरेंद्र मोदी या कार्यकारिणीत सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले। संजय जोशींसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला देण्यात आलेली ही वागणूक संघामधल्या अनेक मातब्बर आणि जुन्या जाणत्या नेत्यांना रुचलेली नाही। या प्रकरणावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य करत संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी मोदी आणि भाजपवर प्रहार केलाय। कोणताही नेता हा पक्षापेक्षा मोठा नसल्याचं सांगत भाजप हा पार्टी विथ डिफरन्स अशी इमेज घेऊन चालणारा पक्ष असल्याची जाणीव त्यांनी करून दिली आहे। हो, त्याला राजीनामा द्यायला लावणे माझ्या दृष्टीने चूक होती। माणूस कितीही मोठा असला तरी त्याचा अहंकार पुष्ट करण्यासाठी पक्षाने तडजोड करण्याचं काही कारण नाही आहे। कोणतीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नसते, हे माझं मत आहे। नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या अहंकारावर टिप्पणी करतानाच मोदी जरी केंद्रात गेले तरी त्यांना लगेचच पंतप्रधान पद मिळेल का याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे। केंद्रात जाण्यासाठी नरेंद्र मोदी पात्र असल्याचं सांगतानाच त्याबाबतचा निर्णय 2014च्या निवडणुकीनंतरच होईल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे। केंद्र में गए तो एकदम प्राइम मिनिस्टर बनेंगे, ये किसने कहा है? लेकिन केंद्र में जा सकते हैं, वो लायक व्यक्ति है, कोई अच्छा अर्थ फाइनेंस कहिए, डिफेंस कहिए, होम कहिए, उसको चला सकते हैं। राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगमधून व्यक्त केलेल्या नाराजीवरही त्यांनी मतप्रदर्शन केलंय। अडवाणींचे मुद्दे योग्य असले तरी ते पक्ष पातळीवर मांडण्यापेक्षा जाहीररित्या मांडण्याची गरज होती काय असा सवालही त्यांनी केलाय। प्रश्न असा आहे की त्यांनी जाहीररीतीने सांगावं की पार्टीच्या याच्यावर सांगावं। आमचं मत असं आहे की पार्टीमध्ये त्यांनी बोलायला पाहिजे या बाबतीमध्ये। जाहीर त्याची चर्चा होण्याचं कारण काय? चूक काही नाही आहे, प्रश्न औचित्याचा आहे की कुठे सांगावा। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या पदरी पडलेलं अपयश, भाजपतील अंतर्गत मतभेद यावर पक्षानंच विचार करून तोडगा काढावा असा सल्लाही त्यांनी दिलाय। ही सर्व मतं वैयक्तिक असल्याचं वैद्य यांनी सांगितलं असलं तरी या निमित्तानं भाजप आणि नरेंद्र मोदींवर संघ परिवारात वाढत असलेली नाराजी अधोरेखित झाली आहे। झी 24 ताससाठी अखिलेश हळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।